काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी बाड हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील 3 जणांचा मृत्यू झाला होता व त्यानंतर डोंबिवलीकरांनी या ठिकाणी संताप व्यक्त करत अनेक ठिकाणी बॅनरबाजी करत श्रद्धांजली वाहत निषेधार्थ डोंबिवली ही बंदची हाक दिली होती। काल संपूर्ण दिवस जो आहे डोंबिवली हा पूर्णपणे बंद होता। या ठिकाणचे दुकाने असतील त्याचबरोबर वाहतूक असतील किंवा रिक्षा असेल सगळं काही बंद होतं। पूर्ण दिवस जो व्यवहार असेल किंवा त्याचबरोबर पूर्ण दिवस दळणवळण असेल ह्या पूर्णपणे ठप्प झाली होती। मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा डोंबिवली जी आहे ती डोंबिवलीची सुरुवात झाली। शहरामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात दिसून येते। जी दुकानं कालपर्यंत बंद होती ती दुकानं आज सकाळपासून पुन्हा एकदा सुरू होत असताना या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत काल दिवसभर बंद असलेल्या शहरात आज सकाळपासून हळूहळू जनजीवन जे आहे ते सुरळीत होताना दिसून येत आहेत। दुकाने, व्यवसाय, शाळा आणि वाहतूक पूर्ववत सुरू असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत। नागरिकांमध्ये अजूनही हल्ल्याबाबत संताप आणि हळहळ आहे। मात्र पुन्हा एकदा पूर्ववतवरती डोंबिवली शहर जे आहे ते येताना बंदच्या नंतर आज येताना दिसून येत आहेत। डोंबिवलीकरांमध्ये हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या या 3 नागरिकांना कालपासून श्रद्धांजली देत त्यांच्या कुटुंबाशी आम्ही पाठी उभे आहोत असा निर्धार या ठिकाणी केलेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर हा शिवाजी चौक आहे। याच शिवाजी चौक परिसरामध्ये संजय लेले जे बॅड हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालाय ते दुसऱ्या माळ्यावरती राहत असून हा पूर्ण परिसर जो आहे तो काल बंद ठेवण्यात आलेला। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अतुल माने, हेमंत जोशी व संजय लेले हे 3घांचा या ठिकाणी डोंबिवलीकरांचा मृत्यू झाला होता आणि यानंतर सर्व पक्षीयांनी या ठिकाणी बंदची हाक दिली होती व बंदच्या हाकमध्ये पूर्ण डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त असा स्वतःहून बंद करून सहभाग घेतला होता। अनेक शाळा देखील बंद करण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा आज डोंबिवली सुरळीत होत असताना या ठिकाणी दिसून येत आहेत। तरी देखील या हल्ल्याचा निषेध सगळीकडे व्यक्त केला जात आहे आणि जे आतंकवादी आहेत त्या आतंकवादींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी खंत ही व्यक्त करत सगळ्यांचं या ठिकाणी जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांना शिक्षा व्हावी ही मागणी करत असून अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH